काल्याच्या प्रसंगामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, याचा अर्थ स्त्रियांनी काला करू नये असं नाही, त्यांच्या एवढा सुंदर काला कुणालाही करता येत नाही. पटतंय ना? धन्यवाद. काला शब्दाचा अर्थ मराठीतला आहे गोंधळ. आता पटलं ना? पुन्हा धन्यवाद. विचार करा ना, आपण कालेमध्ये स्त्रिया नाही, याचा अर्थ स्त्रियांनी काला करायचा नाही का? असं काही नाही. जनाबाईने केला नसेल का? मुक्ताबाईने केला नसेल का? केलाच असेल ना, नक्की केला असेल. बर, रासक्रीडेचा विचार केला तर तिथं पुरुषांना प्रवेश नाही. जेव्हा रासक्रीडेकरता भगवंतांनी बासरी वाजवली, सरस्वतीनं बासरीचं रूप घेतलं आणि ती सरस्वती बासरीच्या रूपामध्ये भगवंताच्या ओठावर विराजमान झाली आणि त्यातून जे स्वर बाहेर पडले त्याच्यात सगळ्या गोपिका. आता मला सांगा, वृंदावनातून भगवंताच्या बासरीचे स्वर गावात पोचलेत तर स्वरांना असं काही कळतं का हो की ही स्त्री आहे म्हणून हिच्या कानावर पडावं, हा पुरुष आहे म्हणून याच्या कानावर पडू नये, असं स्वरांना कळतं का हो? स्वर आले वृंदावनातून, गावामध्ये स्वर आले, ते पुरुषांच्याही कानावर, गोपाळांच्याही कानावर पडलेच असतील ना. जशा गोपिकांच्या कानावर ती स्वरावली पडली, जसे ते स्वर गोपिकांच्या कानावर पडले तसे ते पुरुषांच्याही कानावर पडलेच असतील ना. पण एकही पुरुष हातातलं काम टाकून वृंदावनाकडे धावत निघाला नाही. आपण रासक्रीडेचा प्रारंभ बघा. जर स्वर कानावर पडले असतील तर स्त्रियांच्याच अंतःकरणामध्ये अंतःकरण रसरूप कसं झालं? गोपाळांचं का नाही झालं? अर्थात ते सामर्थ्य भगवंताचं, ती लीला भगवंताची. कारण भगवंताला स्वतःला रासक्रीडेमध्ये पुरुषांना येऊ द्यायचं नव्हतं. बासरी झालेली सरस्वती आहे. स्वरांचा परिणाम, भगवंताच्या बासरीचा परिणाम स्त्रियावर होईल तसा पुरुष. अरे स्त्री पुरुष तर चेतन आहेत, सोडून द्या. जडावर पुरुष त्याचा परिणाम झाला असं वर्णन भक्तिशास्त्र करतं.